नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी गणेश शिंदे. आपण पाहता जी मराठी न्यूज. बातमी म्हणजे पारदर्शकता. आज आपण सुलाखे माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल बार्शी या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी 3 विद्यार्थी आहेत यांनी की चांगला मार्क्स पडलेले आहेत. त्यांचा गुणगौरव या ठिकाणी करण्यासाठी आपण आलेलो आहोत. आपल्या बरोबर 1 नंबर विद्यार्थी आहे. आपण तिचा परिचय घेण्यासाठी या ठिकाणी आहोत. नमस्कार विद्यार्थी. सर्वप्रथम तुझा परिचय दे की तुझं नाव सांग, तुझे मार्क्स सांग. माझं नाव आहे संचिता बालाजी महाजन आणि मला 98.5% मिळालेले आहे. तुझे आई वडील काय करतात, थोडासा परिचय दे तुझ्याबद्दल. माझे बाबा एक खासगी नोकरी करतात आणि आई कपडे शिवती आणि एवढंच आहे. तुला एवढ्या पर्सेंटेजने तू आज मार्क 10वी मध्ये घेऊन पास झालेली आहे. तुला घरची परिस्थिती तुझी अशी बेताचीच आहे, तर तू कशा प्रकारे अभ्यास केला? मला आई बाबांनी असं काही सांगितलं नव्हतं की बाबा हा तू असंच कर तसंच कर, तसं बर्डन काही टाकलं नाही. माझ्या आई बाबा फक्त एवढंच मला जे करतेस ते चांगलं कर, तुझ्या मनाने, तुझ्या आवडीने. सो मग मी काय नाही, नेहमीच आपला शिक्षक खूप सुंदर होते आमच्या शाळेतले. ते प्रत्येक गोष्ट आम्हाला नीट समजावून एक छोटा पॉईंट समजावून सांगायचे. डेली रिव्हिजन, बस बाकी काय. जे तुला आता मार्क्स मिळाले ते तुझी अपेक्षा एवढी आहेत की तुला आणखी वाटत होतं की मला आणखी जास्त मार्क्स मिळाले असते? माझ्या अपेक्षा एवढ्याच आहेत. म्हणजे मी ठेवलं होतं, कारण पेपर देऊन आल्यानंतर मला साधारण अंदाज आला होता की मी कितपर्यंत जाऊ शकते. तो माझ्या अपेक्षा येते. मार्क्स मिळाल्याच्या नंतर तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती? ज्या दिवशी रिझल्ट लागला त्या दिवशी पहिली प्रतिक्रिया काय होती? मला खूप आनंद झाला होता, कारण 98 सो त्यामुळे मला आनंदच झाला होता. आणि सगळ्यात छान असं वाटलं की माझा पहिला नंबर आहे. माझ्या कॉम्पिटिटरला सुद्धा मी हरवलंय, त्याबद्दल मला एक आनंद होता. आणि त्याचबरोबर आई बाबांना सुद्धा खूप आनंद झाला होता. 98.40 काही छोटी गोष्ट नाही, ती मिळवणं सुद्धा खूप कष्टाचं असतं, त्यामुळे आनंदच होता. आता एवढी तुला मार्क मिळाले, आता एक पॉईंट मी सुद्धा देखील आपण बघू शकतो की खाली पाठीमागे पुढे होतं, परंतु 98% नियर अबाउट 99च्या आसपास तू गेलेली आहे. एक मार्क मिळवण्यासाठी कशा प्रकारे अभ्यास केला, तू कशा प्रकारे नियोजन करत होती? नेहमी सारखं सकाळी 7 वाजता शाळा असायची, मग मी बरोबर उठायचे 6 वाजता, आवरून वगैरे शाळेत आल्यानंतर मग करायचे. घरी 12:30 शाळा सुटल्यानंतर घरी जायचे. मग घरी गेल्यानंतर सगळं आवरून वगैरे मग जे काही होमवर्क वगैरे असेल तो करायचा. त्याचबरोबर मॅथ्सचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, कारण मी 4 मार्काच्या घरी तो बरेचसे चुकवायचे. त्यामुळे त्या गोष्टीची प्रॅक्टिस, कारण प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट. प्रॅक्टिस केल्याशिवाय काही होत नसतं. होमवर्क करता वेळी किंवा तुझा अभ्यास करता वेळी तू रात्री जागरण करायचे का, पहाटे उठायचे का? म्हणतात की पहाटे उठून केलेला अभ्यास देखील लक्षात राहतो. या पद्धतीने तू काय प्लॅनिंग करत होती का? हा, रात्री मला झोप यायची, त्यामुळे मी सकाळी पहाटे उठून करायचे. अभ्यास पहाटेचा केला लक्षात राहतो, त्यामुळे तू पहाटे अभ्यास करायची. मला पहाटेचा अभ्यास लवकर लक्षात राहायचा, त्यामुळं. आणि इतिहास विषय असा आहे की तो मी सकाळी घ्यायचे आणि संध्याकाळी मॅथ्सचे क्वेश्चन, जेणेकरून मला झोप लागू नये असं. त्या 10वीच्या पूर्ण दरम्यान मध्ये 5-6 विषय असतात, बरोबर का? तर त्या सर्व विषयांमध्ये तुझा आवडता विषय कोणता होता? संस्कृत आणि गणित. दोन्ही हार्ड विषय आहेत, पण दोन्ही मला आवडायचे. दोन्ही विषयामध्ये किती मार्क्स आहेत तुला? मॅथ्सला 99 आहेत आणि संस्कृतला 98 आहे. असं कोण असं हे करत नाही. संस्कृत आपली पहिली पाचव्यामध्ये होती, त्याला जास्त असं फोकस मध्ये घेतलं जात नाही. मराठी भाषा पण कमी होत चालली, प्रत्येक जणांचा इंग्लिशकडे फोकस आहे, परंतु तुला संस्कृत आवडतात. आणि मॅथ्स हा डोकदुखी विषय आहे, म्हणजे एक जरी कुठं काय चुकलं तर पूर्ण गणित चुकतं असं म्हटलं जातं, तरी देखील तुला 2 विषय आवडतात. हे कौतुकास्पद आहे, बरोबर का? ज्या विद्यार्थी तुझ्या बरोबर होते, म्हणजे की आता तुझ्या बरोबर 10वी पास झालेले आहेत, काही लोक फेल पण झालेले आहेत किंवा काही लोकांना कमी आहेत पडलेले मार्क, त्या लोकांची निराशा झालेली आहे, तर त्या लोकांना तू काय सांगणार आहेस? पहिली गोष्ट की त्यांची चूक आता कुठे ना कुठेतरी झालेली आहे, त्यामुळे त्यांना ते मार्क मिळालेले. सो जे काही मार्क मिळाले ते एक्सेप्ट करा, कारण एक्सेप्ट केल्याशिवाय काही होणार नाही. एक्सेप्ट करा. पडलेले मार्क आहेत त्याच्यावरती पुढं चान्स आपल्याला, आता हे 10वीचे मार्क आहेत, पुढे नक्कीच चान्स मिळेल आपल्याला कधी ना कधी तरी. त्यामुळे तो चान्स आता ह्यातून शिका, असं मला सांगायचं आहे. 10वी हा बेस आहे, म्हणजे 10वी मध्ये मार्क पडलेली तर कुठे ना कुठे ग्राह्य धरले जातात, किंवा आपण भविष्यात देखील आपण त्याला म्हणतो की 10वीचे मार्क कुठे ना कुठे ग्राह्य धरले जातात. परंतु 10वी मध्ये कमी मार्क पडून देखील जर 12वीला त्यांनी पिकअप घेतला, 12वीमध्ये तू म्हणल्यासारखी 10वी मध्ये ज्या चुका झाल्या त्यांनी जरी 12वीमध्ये चुका केल्या नाहीत आणि त्यांनी जर पुन्हा आणखी त्यांनी उभारी घेतली तर त्यांनी 12वीमध्ये पण चांगले मार्क पडले तर त्यांचं करिअर होऊ शकतं, असं तुला म्हणायचं. आता हे सर्व झाले, बरोबर का? तुला मार्क चांगले पडले, तुझं पुढे ध्येय काय असणार आहे? इंजिनिअरिंग करायचं. तुझं मॅथ्स चांगलं असल्यामुळे तुझं इंजिनिअरिंग जास्त भर असणार, साहजिकच आहे.
या शाळेमध्ये चांगल्या गोष्टी काय आहेत की तुला ज्या आवडल्या, तू भविष्यामध्ये त्या गोष्टी कॅरी करू शकते, अशा काय गोष्टी आहेत? सगळ्यात चांगलं म्हणजे इथले स्टाफ, इथले जे शिक्षक आहेत, इव्हन मावशी सुद्धा खूप छान आहेत की येता जाता कधी पण आणि शिक्षक म्हणजे डाऊट त्यांचे डाऊट विचारायला छोटे डाऊट असले तर त्यांनी क्लिअर करून देतो तुला वेळोवेळी. त्यांच्या डाऊट बद्दल काहीच अडचण नाही. इथले शिक्षक वर्ग एकदम सुंदर आहे. सोबत हिरोईकर सर प्राचार्य आहेत, हिरोईकर सर सुद्धा त्यांनी बऱ्याचशा पद्धतीनं बदल घडवलाय शाळेमध्ये. शाळेला तिथं एवढे मोठे छानपैकी सगळ्या सोयी सरांनी उपलब्ध करून दिल्या, त्यामुळे सरांची खूप मेहनत आहे ह्यात. तोडकरी सर सुद्धा खूप सुंदर होते. त्यांनी एक छोटे तोडकरी सर असतील, नवले सर असतील, इथले प्रत्येक शिक्षक ज्यांनी कुणी मला शिकवलं ते सगळे शिक्षक इतके सुंदर होते आणि मी रिक्वेस्ट करेल की असे शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याला मिळून. आता आवडते शिक्षक असं म्हणता येणार नाही, परंतु ज्या शिक्षकांचं जास्तीत जास्त मार्गदर्शन लाभलं किंवा जे शिक्षकांनी तुला या पूर्ण दरम्यान तुला चांगलं मार्गदर्शन आले असे शिक्षक कोण आहेत? प्रत्येक असं सगळे शिक्षक मला म्हणायचे हा असं हे कर, हे असं केलंस ना मग तू ह्याला असंही करू शकतोस. तोडकरी सरांचा आमच्याला दुसरा तास असायचा, सर सुद्धा खूप छान मार्गदर्शन करायचे. नवले सर सुद्धा म्हणायचे महाजन ठीक आहे ओके असं करायचं. माझं प्रिलिमच्या वेळेस मी इंग्लिशमध्ये चुका केल्या होत्या कारण मी एकाच सेंटेन्स कन्स्ट्रक्शनमध्ये करायचे. नवले सर मला नेहमी म्हणायचे की वेगवेगळे कन्स्ट्रक्शन. ज्यावेळेस सराव परीक्षा वगैरे होत होत्या तुमच्या शाळेमध्ये त्यावेळेस पण तुला एवढेच मार्क पडायचे का, यापेक्षा जास्त पडायचे, कमी पडायचे, कसं असायचं? तेव्हा कमी पडायचे, म्हणजे एवढे पण कमी नाही, 1-2 मार्कांनी कमी जास्त असायचे. म्हणजे तुझी अपेक्षा होती की तू 98-99च्या आसपास जाणार, तेवढी अपेक्षा होती माझी. ज्यावेळेस तुला हे सगळे मार्क मिळाले त्यावेळेस सरांनी वगैरे तुला सगळ्यांनी अभिनंदन केलं, त्यावेळेस तुला छान वाटलं असेल? हो छान वाटलं. सगळे शिक्षक एवढे छान अभिनंदन वगैरे करतायत, नातेवाईकांचा फोन यायचा, छान वाटलं. पाहिलं की 98 मार्क आहे तिला, म्हणजे नियर अबाउट 99% मार्क आहेत आणि तिचं ध्येय इंजिनिअरिंग करण्याचं. तिने छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या, सर्व ठिकाणी तिने डाऊट्स क्लिअर केले चालले. शिक्षकांनी देखील त्या ठिकाणी वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे, त्यामुळे हिला इतक्या पद्धतीने मार्ग मिळालेले आहेत. तसेच तिचे आई वडील देखील आहेत, त्यांनी देखील वेळोवेळी तिला मार्गदर्शन केलेलं आहे आणि तिने देखील या सर्वांचंच पूर्णपणे मार्गदर्शन घेऊन चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे आणि मार्क चांगले पाडून दाखवले आहे. तिला भविष्यासाठी शुभेच्छा देऊ द्या. तसंच आपल्या बरोबर या शाळेची 2 नंबर विद्यार्थिनी आहे केतकी, हिला देखील चांगलं घवघवीत यश मिळालेलं आहे. तुझा देखील थोडक्यात परिचय सांग, नाव, पर्सेंटेज आणि आई वडिलांचं. माझं नाव कीर्ती किरण पाटील, माझे 10th% आता 98% आले आणि आईचं नाव अर्चना, ती प्राध्यापक आहे आणि पप्पा डॉक्टर आहे. बरं, म्हणजे तुझं फॅमिली बॅकग्राऊंड चांगला आहे. तुला वेळोवेळी मार्गदर्शन मिळत होतं का घरच्यांचं, जे तुला मार्गदर्शन पाहिजे असतं विद्यार्थ्याला एका किंवा एका स्टुडंटला पाहिजे असतात, असा अभ्यास कर तसा अभ्यास कर, का तुझ्या मनाने तो अभ्यास करायची? मार्गदर्शन पण शिक्षक, घरच्या आणि मोठा भाऊ होता, सगळ्यांकडनं भरपूर भेटले आणि स्वतःचा अभ्यास करतो. आता तुला 98% मार्क मिळेल बरोबर, एवढी अपेक्षा केली होती का त्यापेक्षा जास्त अपेक्षा केली होती? नाही, एवढीच अपेक्षा होती, जास्त अशी नाही, कारण माझं लास्टला थोडं असं झालं पण अपेक्षा इतके मार्क आहे. तू खुश आहे, तुझे मार्क पडले त्याच्यावरती तू खुश आहे? बरं, ज्या दिवशी तुला मार्क्स मिळाले 98%, त्यावेळेस तू पहिला फोन कोणाला केला आणि तुझी काय भावना होती त्या दिवशीची? पहिला फोन आई वडील आणि शिक्षक, त्यांना आधी रिझल्ट सांगितला, त्यांचे अभिनंदन वगैरे आले, छान वाटतं सगळ्यांचे. तुला एवढे सगळे मार्क मिळाल्याच्या नंतर तू कसा अभ्यासाचं नियोजन करत होते? 98% मार्क मिळवणे म्हणजे थोडी गोष्ट नाही बरोबर का, त्यासाठी भरपूर नियोजन करावं लागतं. तर तू या दरम्यान कसं नियोजन करत होते? मी मोस्टली सकाळी पहाटा अभ्यास करणं, रात्री एवढं नाही, रात्री लवकर झोपून पहाटा अभ्यास करणं असा करायचे आणि शाळेत डाऊट सगळे क्लिअर असायचे, त्यामुळे घरी रिव्हिजन प्रॅक्टिस असा अभ्यास चालू.
एखादी गोष्ट तुला 2-3 वेळा समजली नाही समजा, तर तू 3-3 वेळा 4-4 वेळा शिक्षकांना विचारली, तर शिक्षकांनी ते वेळी मार्गदर्शन तुला केलेलं आहे का? हो, सगळ्या शिक्षकांनी खूप छान मार्गदर्शन केलं. आमचे क्लास टीचर, प्राचार्य, सगळ्या लोळेकर सर, चौधरी सर सगळ्यांनी चांगलं मार्गदर्शन केलं. तुझा आवडता विषय कोणता आहे? गणित, संस्कृत. गणित आणि संस्कृत दोन्ही हार्ड विषय तरी देखील तुला आवडतात? हो, आधीपासून गणित आवडीचा विषय लहानपणापासून. तू ज्यावेळेस ह्या दरम्यान सराव परीक्षा वगैरे देत होते त्यावेळेस पण तुला एवढीच मार्क पडायचे का त्यापेक्षा कमी जास्त पडत होते मार्क्स? नाही, गणित आवडते विषय त्यांना आधीपासून चांगले होते. फक्त काही विषयांना थोडे कमी असायचे, पण तेवढेच नंतर पडायचे. प्रॅक्टिस केल्याने ते झालं. सुलंग हायस्कूल ही शाळा आहे ज्या ठिकाणी तू शिक्षण घेतलेलं आहे. या शाळेवरचे काय अनुभव असतील तुला चांगले आलेले किंवा सरांबद्दल काय अनुभव असतील, एखादा अनुभव शेअर करशील का? सगळे शिक्षक छान शिकवतात आणि सगळे डाऊट क्लिअर करतात. शिकवण्याची पद्धत ते म्हणजे विद्यार्थ्यांपर्यंत त्यांचं पूर्ण पोहोचवतात ते. खूप मार्गदर्शन वगैरे. एक्स्ट्रा क्लासेस वगैरे घेऊन पण तुमचं त्या ठिकाणी क्लिअर करून घेतलं असेल? रविवारी म्हणजे असे सुट्टीच्या दिवशी क्लास करून जर डाऊट असतील तर सगळे क्लिअर करून घेतात. या पूर्ण दरम्यान कधी कंटाळा नाही का आला की मी 10वीला आहे बाबा, मला जास्त त्रास होतोय, मला नकोय, असं कधी वाटलं तुला तरी? नाही, असं कधी नाही. 10वीचं टेन्शन असं काही नाही. सगळं हसत खेळत अभ्यास वगैरे सगळा मस्त चालतात. जे तुझ्या बरोबर विद्यार्थी होते 10वीला, ज्या लोकांना कमी मार्क्स पडले किंवा काही लोक फेल पण झाले असतील, अशा लोकांना काय तू सल्ला देणार? निराश व्हायची अशी काही गरज नाही. 10वी बेस तुमचा आता नीट करायला पाहिजे. चुका झालेल्या आता दुरुस्त केला टाइम तसा आहे आणि 12वीला चांगले मार्क ते घेऊ शकता. 10वी हा थोडासा बेस आहे, परंतु तुम्ही 12वीला देखील चांगला मार्क पाडू शकताय. 12वीच्या पुढे तुमचे जे हायर एज्युकेशन त्या ठिकाणी देखील तुम्ही मार्क्स पाडू शकता. एखादा कोर्स घेतला त्याच्यामध्ये देखील तुम्ही चांगले मार्क मिळवू शकताय आणि तुमचा करिअर करू शकताय, असं तुला म्हणायचं. या सर्व दरम्यान तू जसं म्हणलं की 10वी म्हणजे तू गणित आणि संस्कृत तुझा आवडता विषय आहे, तर यामध्ये करिअर करायचं काय तुझं प्लॅनिंग आहे का पुढे? इंजिनिअरिंग, गणित आधीपासून आवडते, मग इंजिनिअरिंग साईड. इंजिनिअरिंगला जायचं, पण वडील तर डॉक्टर आहेत. हा, म्हणजे डॉक्टर असं नाही, आधीपासून 5वीपासून ठरवलंय की इंजिनिअरिंग, मग ते इंजिनिअरिंग. गणित चांगलं असल्यामुळे तुला इंजिनिअरिंगला जायचं. ह्या दरम्यान सर्व शिक्षकांचा कसा अनुभव राहिला किंवा कोणत्या वेळोवेळी तुला कुठं कधी अडचण आली तर कशा प्रकारे सॉल्व्ह केली? एखादा आहे का तुझ्याकडं त्या प्रमाणचा एखादा संदर्भ सांगण्यासाठी वगैरे? हा, म्हणजे मला आधी डाऊट जास्त यायचे असे, मग शिक्षकांनी पर्सनली समजून दिलेले आहेत, मग ते समजून चांगले देतात. असं म्हणजे पूर्ण डाऊट क्लिअर करूनच टाकतात. या शाळेमधील एखादी गोष्ट आहे की जे तुला शेअर करायची येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा जे आता 9वीला आहेत किंवा 10वीला येणार आहेत त्या विद्यार्थ्यांना तू काय सल्ला देणार किंवा तुम्ही 10वीमध्ये कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे असं काय तू सांगू शकेल का त्या लोकांना? शिक्षक जे सांगतात ते सगळं ऐकावं, त्यांच्याप्रमाणे अभ्यास मार्गदर्शन त्यांचं पूर्ण घ्यावं आणि त्यांच्या प्रकारे अभ्यास करावा. ते चांगलं सांगतात तसा अभ्यास केला तर नक्की चांगलं होणार विद्यार्थी. पाहिलं की जे लोक 10वीला आता जाणार आहेत की 10वीमध्ये प्रवेश घेतलेला आहे, या लोकांनी शिक्षकांचं पूर्ण ऐका, शाळेमध्ये लक्ष द्या आणि तुम्ही ज्याप्रमाणे हिनं डाऊट क्लिअर केले त्याप्रमाणे प्रत्येक डाऊट क्लिअर करत चला आणि जो काही डाऊट असेल तर या शाळेमध्ये क्लिअर करून तुम्ही तुमच्या हिनं जसं घवघवीत यश 98% मिळवलं तसं देखील तुम्ही मिळवू शकता, असं हिचं म्हणणं आहे. तसेच आपल्या बरोबर तोडकरी सर आहेत, वर्ग शिक्षक देखील 10वीचे राहिलेले आहेत आणि विज्ञान आणि गणित दोन्ही हार्ड विषय आहेत आणि इम्पॉर्टंट आणि महत्वाचे विषय आहेत. वर्ग शिक्षक आपल्या बरोबर आहेत. सर, सर्वप्रथम तर तुमच्या विद्यार्थ्यांनी आहे ज्यांनी 98% प्लस आणि काही 98% असे घवघवीत असं यश मिळवले, त्याबद्दल त्यांचं कसं मनोगत व्यक्त करणार? सर्वप्रथम ज्यांनी मार्क्स चांगले मिळवलेले त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन माझ्यातर्फे. ज्यांना कमी मार्क्स मिळालेले आहेत त्यांनी निराश व्हायची गरज नाही. अजून थोडंसं हार्डवर्क करून त्यांनी पुढे 12वीपर्यंत आपला प्रोग्रेस वाढवायला काही हरकत नाहीये. संचिताच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर संचिता पहिल्यापासूनच अभ्यासाची प्रामाणिक होती. बेताची परिस्थिती असताना पण ती हार्डवर्क करायची, पहिल्या 3 मध्ये असायची आणि किती माझ्याच वर्गात होती. सुरुवातीपासून सगळ्यात परीक्षेमध्ये ती प्रथम असायची, त्यामुळे तो नंबर तिनं वर्गामध्ये शेवटी मेंटेन ठेवलाच. तुमच्या अपेक्षेप्रमाणे मार्क मिळाले का त्यांना कमी मिळालेत किंवा जास्त मिळाले असं काय झाले का किंवा अपेक्षा एवढीच मार्क आहेत त्यांना?
तसं विचार केला तर अजून एखादा टक्का मार्क मिळणं अपेक्षित होतं त्यांच्याकडून, म्हणजे वाढ होणं अपेक्षित होतं. पण बोर्डाने यावर्षी सरळ मिसळ पद्धतीने केंद्र केलं आणि त्यामुळं आमच्यातले काही विद्यार्थी इतर शाळांमध्ये गेले. कदाचित तिथलं जे वातावरण आहे त्याचा परिणाम त्यांच्या पेपर लिहिण्यावर झालेला असावा असं मला वाटतं. अभ्यास मात्र त्यांचा पुरेसा झालेला होता, त्यामध्ये काही शंका नाही. दोन्ही तिन्ही विद्यार्थी जो तुमच्या शाळेमध्ये प्रथम आले त्यांचं वागणं कसं होतं किंवा त्या दैनंदिन जीवनामध्ये कसे राहत होते, वागत होते, कसं काय सांगतील त्याबद्दल? तसं सुरुवातीपासून आता 8वी पासून हे विद्यार्थी आमच्या देखरेखीखाली येतात. कारण 5वी ते 7वीला वेगळा स्टाफ असतो आणि 8वी ते 10वीला स्टाफ वेगळा असतो. या मुली पहिल्यापासूनच सिन्सिअर आहेत. वेळच्या वेळी अभ्यास करणं, शिवाय वर्गामध्ये जे काही नियोजन असतं अभ्यासांचं ते अतिशय उत्तम पद्धतीने करतात. शिवाय आपल्याकडचं जे नॉलेज आहे ते इतर विद्यार्थ्यांना सुद्धा त्या मोठ्या प्रमाणात देण्याचा प्रयत्न करतात सुरुवातीपासूनच. म्हणजे आता त्यांनी असे गट तयार केले होते वर्गामध्ये, त्याच्या लीडर होत्या आणि त्या गटातल्या इतर विद्यार्थ्यांना सुद्धा त्या मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करायचे. बरोबर. त्यांचे काही चांगले गुण तुमच्या निदर्शनाला आले असेल की ते तुम्हाला शेअर करायला आवडेल लोकांपर्यंत? सगळ्यात महत्वाचं म्हणजे नम्रता हा त्यांचा गुण अतिशय छान आहे. उद्धमपणा अजिबात नाहीये. शिक्षकांनी केलेलं मार्गदर्शन किंवा सांगितलेल्या गोष्टी तंतोतंत पाळतात. तो एक महत्वाचा गुण आहे आणि कदाचित त्यांच्या यामागं हेच कारण असू शकतं. बरोबर. जे लोक आता 10वीला त्यांनी कमी घेतलेलं आहे, जे 9वी मधून पास झालेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल की कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे किंवा यांनी कशा प्रकारे केलेला आहे, त्यांचं काही कंपॅरिझन तुम्हाला सांगता येईल त्यांना? तर सगळ्या पालकांचं असं मत असतं की टक्केवारी पडली पाहिजे. तसं विचार केला तर आयुष्यामध्ये टक्केवारी महत्वाची आहे पण आणि नाही पण. बरोबर बरोबर. जर एखाद्या उत्तम ज्युनियर कॉलेजला ऍडमिशन हवं असेल तर टक्केवारीशिवाय पर्याय नाही. त्याच्यामुळे आपल्याला उत्तम टक्केवारी मिळवणं गरजेचं पण आहे. पण समजा काही कारणामुळे आपल्याला कमी टक्केवारी मिळाली असेल तर त्याच्यामुळे निराश होण्याची पण आवश्यकता नाही. अजून आपण हार्डवर्क करून अभ्यासाचं नियोजन करून ही टक्केवारी वाढवली तर पुढे आयुष्यामध्ये आपण यशस्वी. तसेच आपल्याबरोबर प्राचार्य सर आहेत. घवघवीत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी देखील हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. सर नमस्कार. नमस्कार. आपल्या शाळेने घवघवीत यश मिळवलेलं आहे, 98 पॉईंट प्लस मिळवलेले आहेत, काही 99च्या आसपास गेले आहेत. तुमच्या मनाप्रमाणे रिझल्ट आहे का सर? का आणखी तुम्हाला अपेक्षा होती की आमचा रिझल्ट एवढ्यापर्यंत गेला पाहिजे किंवा विद्यार्थ्यांनी काही 99 पर्यंत गेलेले आहेत, तर काय सांगता येईल? सुलाखे हायस्कूलचं हे शतकीय वर्ष आहे 2023-24. विद्यार्थ्यांची ही शतकीय महोत्सवाच्या निमित्तानं नव्हे तर नेहमीच 90% पुढे जवळजवळ 40+ मुलं असतात. तर याही वर्षी सुलाखे हायस्कूलच्या 10वीच्या विद्यार्थ्यांनी 42 मुलं 90% वर आहेत. ही परंपरा कायम राखलेली आहे. मी अतिशय आनंदी आहे. 271 मुलं परीक्षेला बसलेली होती, त्यापैकी 261 मुलं पास झालेली आहेत. 96.37% निकाल लागलेला आहे. अतिशय उत्कृष्ट निकाल आहे. यामधली टॉपर आहे 98.20%ची. तिनं तर परिस्थिती नसतानाही कुठलीही ट्युशन न लावता ते यश मिळवलेलं आहे. अतिशय समाधानी आहे. आणि जे लोक 9वीतून पास झाले तर जे येणार आहेत अशा लोकांना काय सल्ला द्याल? कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे, कशा प्रकारे सांगितलं पाहिजे त्यांना? यापूर्वी प्रत्येक वर्षी जसे वासंतिक वर्ग घेतले जातात तसे यावर्षीही वासंतिक वर्ग घेतले होते. याचं वैशिष्ट्य हे होतं की थोडासा बदल केला यामध्ये की 9वीची परीक्षा जेव्हा वार्षिक परीक्षा संपते तेव्हा लगेचच आम्ही 10वीची शाळा सुरू केली. साधारण 11 एप्रिल पासून 10 मे पर्यंत आम्ही चक्क शाळा घेतली आणि या शाळेचे सर्व तास, खेळाचा तास, कॉम्प्युटरचा तास आणि ऑप्शनल सब्जेक्टचे तास सोडून कंपल्सरी सब्जेक्टचे सगळे तास आम्ही नित्य नेहमीप्रमाणे शाळा केली त्याची. आणि जवळजवळ 15 ते 20% पोर्शन आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीच्या पूर्वीच पूर्ण केला. त्यामुळं जूनपासून जेव्हा शाळा सुरू झाली त्यावेळेस उरलेला पोर्शन चांगल्या प्रकारे संपवणं हे अतिशय चांगल्या रीतीनं शक्य झालं. हायस्कूल हे पहिल्यापासूनच नामांकित आहे. सर्व विद्यार्थी या ठिकाणचे चांगले गुण मिळवत आहेत. आपण पाहिलेच आहे की लिस्ट देखील आपल्याला सांगण्याची गरज नाही. मध्यवर्ती शाळा आहे, हिरवळकर साहेब प्राचार्य आहेत, त्यांनी देखील चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मेंटेन केलेलं आहे. सर्वांना चांगलं मार्गदर्शन केलं आहे. स्टाफ देखील या ठिकाणी चांगला आहे. वेळोवेळी प्रत्येकाला मार्गदर्शन होत आहे. छोटे छोटे डाऊट्स असू दे ते देखील या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांचे क्लिअर करत आहेत. त्यामुळे या ठिकाणी चांगल्या पद्धतीने गुण मिळवत आहेत.
असं सरांचं म्हणणं आहे. मी देखील असं सांगेल की ज्या लोकांना या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी घ्या आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी घरगुती यश मिळतं अशी सरांची खात्री आहे, या देखील स्टाफची खात्री आहे. कॅमेरामॅन सर, मी गणेश शिंदे, जी मराठी न्यूज, बार्शी.